हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि आज मी माझं ऑफिस कसं आहे तर आमच्याकडे गुरुवारी मस्त अशी स्वामींची आरती होते. सो मी सगळं काही शेड्यूल जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा. हे बघा, हे माझं सीट आहे ऑफिसमधलं, जिथे की मी बसते. इकडे अस्मिता बसते आणि ती आलेली आहे, ही अस्मिता. आणि इकडे आमचे सर असतात, इकडे अजून कोऑर्डिनेटर्स असतात. हे बघा, मस्त अशा आम्ही इकडे झाडं पण लावलेले आहेत, ज्याला की आम्ही रोज पाणी टाकतो. इकडनं बाहेरनं कॉरिडॉरमध्ये हे बघा सर्व काय मॅट आहे असं आहे. देन आता आम्ही इकडनं खाली जात आहोत आरतीसाठी. हो, ही अस्मिता आहे, जी आणि मी थोडेच दिवस सोबत आहे, कारण की तिचं लग्न जमलं आहे. आणि आम्ही गुरुवारी मस्त सगळे येल्लोच वेअर करत असतो. सो तिने काल पण येल्लो घातलं होतं, पण मी तिला सांगितलं होतं उद्या गुरुवार आहे, उद्या पण घालून येते, घालून आली. सो चला आता आरतीला जाऊया. मस्त अशा ऑफिसमध्ये शोपीस लावलेले आहेत आणि इकडे सगळं फाईल्स असतात. आम्ही आमचे ॲप्रिशिएशन कार्ड्स लावलेले आहेत. हे आमचे गुंड असे 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 बनवून येतात ऑफिसमध्ये, सगळं पॅक एवढ्या उन्हाळ्यामध्ये मस्त सगळं बॉडीला कव्हर करून येतात. का तर आमचं अजून लग्न व्हायचं बाकी ब्युटी. सो ही तेजल. तेजल से हाय अँड गुड मॉर्निंग. चला आता आरतीला जाऊया. आरती मॅडम पेंडिंग आहे अजून. इकडं मस्त असं आंब्याचं झाड आहे. इकडनं आम्ही जातोय आता आरतीला. आम्ही सेकंड फ्लोअरला असतो. हे बघा, इकडं मस्त अशी नारळाची झाडं आहेत आणि हे कॉरिडॉर. या मॅडम, तुम्हाला पण घेते. झाडे लावलेली मस्त आणि इकडे रोज क्लिनिंग होतं. हे असं लावलेलं आहे वेलकम गेस्टसाठीचं. आणि इकडे दररोज मस्त जो आहे उंबरटा, त्याला हळद लावली जाते आणि दररोज रांगोळी असते. हो, हे आमचं स्पिरिच्युअल झोन, जिकडे मस्त गुरुवारी आरती होते. आणि हा आमचं प्रोडक्शन एरिया आहे. हे बघा, पूर्ण अशी मस्त देवपूजा झालेली आहे. प्रेम रूपादयाचे सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची, कंठी झके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे संकटनेवारी. जय देवी जय महिषासुरवदनी हो दैत्यासुरवदनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. कलकोटी वास करुणिया दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद करुणिया तोडीले भवभया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवरिया रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. यवने पुशिले स्वामी कहाय भक्तल कोटी पहारे. समाधी सुख दे गुणी बोले धन्य स्वामी वरिया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवरिया रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था. विनवू किती तू भया रे. सद्गुरु स्वामी समर्था.
आरती कर गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवन भवानी सहितं नमामि खाली लोटांगण वंदे लिंग पुन्हा मॅडम हा प्रोडक्शन एरिया आहे आणि न्यू मशीन जे घेतलंय त्याचं आज ओपनिंग आहे लेझर कटिंगसाठी. मशीनची इकडे पूजा चालू आहे. इकडे लिफ्टचं काम चाललंय. आरती मॅडम आलाय आणि हा नाश्ता आणि प्रसाद. तर इकडे थोडंसं आता वर्किंग स्टार्ट झालं आहे. सकाळची मॉर्निंग मस्त अशी छान झाली आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. ऑफिस कसं आहे, मी जिथे बसते ते कसं आहे, इंटेरियर वगैरे सर्व काही. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुवार म्हटलं की ऑफिसमध्ये प्रसन्नच वातावरण असतं. आणि आज ऑफिसमध्ये विशेष म्हणजे तर हे लेझर कटिंगचं जे मशीन आहे त्याची नवीन अशी खरेदी झालेली आहे न्यू प्रोडक्शनसाठी. सो मग ऑफिस जे आहे तर त्याच्यामध्ये जे फार्माचे इक्विपमेंट्स आहे ना ते बनतात. तर मग यानंतरनं आमचा जो असतो लंच ब्रेक तो असतो 1 वाजेला आणि त्याच्यानंतरनं टी ब्रेक असतो 3 वाजेला. सो सकाळी 9चं असतं पंचिंग. सो असं आणि 6 वाजेपर्यंत 5:45 असं ऑफिस. तर असा काय आहे ऑफिस अवर्सचा टायमिंग जो की मी आज तुमच्यासोबत ऑफिसचं सगळं स्केड्यूल शेअर करत आहे. आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडेल. आणि विशेष म्हणजे स्त्रीने काहीतरी करत राहिलं पाहिजे, म्हणजे इंडिपेंडंट राहिलं पाहिजे असं मला वाटतं. एव्हरी वुमन शुड बी फायनान्शियली इंडिपेंडंट. सो की मी इथे मला वाटतं की करावं. असं कोणी म्हणत नाही की जॉब केलाच पाहिजे, बट केलं पाहिजे काहीतरी. सो मग इकडं मी येते ओरियल फार्मामध्ये. या अगोदर जे आहे तर तिकडे मी कॉग्निझंटमध्ये जॉब केलेला आहे MNCमध्ये पुण्याला हिंचवडीमध्ये. पण आत्ताला तो जॉब सोडण्याचं कारण असं होतं की गाथाला पुरेसा वेळ नसता देता आला आणि पुण्याला परत 1-2 दिवस का असे ना आठवड्यातले जावं लागलं असतं हायब्रिड मोडमुळे. आणि आत्ताला मला ट्राय पण करायचं होतं की गाथा माझ्याशिवाय राहील की नाही. सो मग इकडे जॉईन करून बघितलं, पण गाथाही मस्त व्यवस्थित छान राहते माझ्या मम्मीकडे. मग ती राहते दिवसभर मम्मीकडे. सो मग मम्मीकडे असल्यामुळे मलाही टेन्शन नसतं आणि मी पण इकडे ऑफिसमध्ये कसं टेन्शन फ्री असते आणि माझ्या जे वर्क आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकते. सो मग जो स्टार्टिंगचा पिरियड असतो तो फुल ऑफ नाही का वर्किंगचा जो असतो, पूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कामामध्येच असतं. काय अपडेट्स वगैरे काय आहे कालचे वगैरे, पेंडिंग मेल्स, पेंडिंग कॉल्स, सर्वजण बिझी असतात. तो इकडे झाला आहे आमचा लंच ब्रेक आणि सगळ्यांचे झालं आहे मस्त जेवण. आता आम्ही जरा वेळ बाहेर बसतो. इकडे बसतो आम्ही जरा वेळ मस्त. इकडे मस्त हवा असते. सो जेवण झाल्यानंतर ना आणि हवं तर इकडं चक्कर पण मारू शकतो. इकडे वाजले आहे 3 आणि आमचा झाला आहे टी ब्रेक.
आमच्या डिपार्टमेंटमध्ये कोणीच चहा घेत नाही, पण बाकी सगळे लोक घेतात चहा. सो दिवसभराचा हाच सगळ्यांकडे वेळ असतो, ज्यात की सर्वजण रील स्क्रोल करतात. इकडे आमच्या जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये कोणीच चहा घेत नाही. सो की आम्ही सर्वजण इथेच रिलॅक्स बसलेला असतो थोडंफार कामामध्ये. आणि यानंतर जे आहे मग परत 2 तास असतात आमच्याकडे ऑफिसचे, जे स्केड्यूल असतं उद्याचं वगैरे करायचं. सो मग ह्याही वेळेमध्ये सर्वच बिझी असतात खरं तर. आणि विशेष म्हणजे सर्वजण हार्ड वर्किंग आहे ऑफिसमध्ये. प्रत्येकजण जे ते ज्याचं त्याचं काम, जे ते टार्गेट्स आहे ते कंप्लीट करत असतं दिवसभराचे. पेंडिंग असेल नसेल ते कंप्लीट करावं लागतं. आणि छान वाटतं की आपले जे आहे नॉलेज त्याच्यामध्येही ग्रोथ होते. सो मग मलाही छान वाटतं ऑफिसला जाऊन. आणि त्यानंतर ऑफिस म्हणजे का लग्न झालेल्या मुलीसाठी खरं तर फक्त ऑफिसचीच काम असं नसतं, घरचीही जबाबदारी असते. घरचंही काम करून ते सर्व सांभाळायला असतं. पण काही नाही, फॅमिलीच्या सपोर्टमुळे हे सर्व शक्य होतं. ताई, मी, आई आम्ही सर्वजण तिघींना पण ऑफिसला, आईना स्कूलला जावं लागतं. सो मग आम्ही जे आहे ते पटकन सकाळी सर्व कामे आवरून निघत असतो. मी आणि ताई ऑफिससाठी आणि आई शाळेसाठी. तर मग असं काही आम्ही करून स्केड्यूल मॅनेज करत असतो. खरं तर रोजचीच खूप धावपळ असते, पण कुठेतरी एक आनंदही मिळतो की आपण काहीतरी नवीन करत आहोत. सो यातही आनंद आहे. आणि प्लस तुमच्यासोबत पण हे सर्व शेअर करायचं असतं. व्हिडिओ एडिटिंग, देन सर्व काही ब्लॉग बनवणं, यात पण फारसा वेळ जातो. पर्सनल असा स्पेस उरत नाही. पण मला पण आनंद आहे की माझा एकही मिनिट मी वेस्ट करत नाही. मी पण हॅपी आहे ह्या गोष्टीमुळे मध्ये की माझा जो वेळ आहे तो योग्य कारणे मी कुठेतरी लावते, कुठेतरी ग्रोथ करते स्वतःची. सो येस, आय एम हॅपी. तर मग इकडे मी स्वतःला पण हायड्रेट ठेवतो. कंटिन्युअसली पाणी वगैरे पण घेत असते मी. तर मग ऑफिसमध्ये पण सर्व काही सुविधा आहे मस्त छान. यानंतर मग आम्ही 5:30 वाजून 5 मिनटानंतर ऑलमोस्ट 5:45पर्यंत निघतात सगळे ऑफिसमधनं. आणि काय पेंडिंग असेल कोणाचं वगैरे तर ते लेट निघता. सो असं काय आहे माझं ऑफिसचं स्केड्यूल. याच्यानंतर घरी जाऊन परत असतात रोजची कामे. आणि ऑफिसमध्ये पण कोटेशन्स वगैरे असतात बनवायला माझ्याकडे. देन वर्क ऑर्डर वगैरे बनवते मी. सो हे तर प्रॉपर असं फार्माचं फील्डचं नाही करत आहे मी सध्याला तरी जॉब. बट स्टील आपल्याकडे इकडे सिन्नरला एवढं फार्मा कंपनीज पण नाही. आणि फार्मामध्ये करिअर करायचं म्हटलं तर हैदराबाद, गुजरात साईडला जावं लागेल, जे की सध्याला मी गाथामुळे नाही करू शकत आहे. सो मी हॅपी आहे की मी गाथासोबत माझा वेळ घालवते. आणि यात पण हॅपी की मला काही का असेल ना जॉब करते मी, स्टील घरी नाही बसलेली. हा पण एक आनंद आहे माझ्यासाठी. सो असं काही असतं माझं स्केड्यूल, असं काही असतो माझा डे ऑफिसमधला, जो की मी आज छानसा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या ठिकाणी झालं आहे माझं पंच आऊट आणि मी निघाली ऑन द वे होम. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.